मंत्री गिरीश महाजन ने नासिक में पत्रकारों से वार्तालाप कर मीनाताई ठाकरे पुतले की विटंबना पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि इस घटना की पूरी और निष्पक्ष जांच होगी और सामाजिक तनाव फैलाने वालों पर भी सख्त कार्रवाई होगी। ठाकरे ब्रांड और कुंभ मेला भ्रष्टाचार के आरोप पर भी उन्होंने स्पष्ट जवाब दिया। साथ ही मंत्री ने मुख्यमंत्री फडणवीस द्वारा किए गए वादों पर भी भरोसा जताया। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि मला वाटतं ही विकृती आहे। जाणीवपूर्वक कोणी केलंय का कोणी माथे फिरू आहे कोण आहे निश्चित याचा तपास गृह खात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हा सगळा विषय अवगत आहे, आपल्याला कल्पना आहे, पण मला वाटतं ही विकृती आहे। जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करायचा म्हणून हे केलेलं आहे का कोणी विकृत माणूस आहे वेडा माणूस आहे त्याचा निश्चित शोध घेतला जाईल। मला वाटतं त्या ठिकाणी सीसीटीव्ही त्या ठिकाणी लागलेले आहेत, त्या माध्यमातून सुद्धा हे समोर येईल की हा कोण आहे आणि याचं करण्यामागचं कारण काय। पण मला वाटतं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण यातून कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो। आणि निश्चित हे नाव समोर येईल, हा माणूस कोण आहे हे करण्यामागचं कारण काय हे लवकर समोर येईल। देवेंद्रजींनी आज एक मुलाखतीत असं म्हणलं की स्वतः बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, कोणी बंधू ब्रँड नाहीये आणि बेस्टच्या निवडणुकीत या ब्रँडचा आम्ही ब्रँड वाजवलेला आहे। बरोबर आहे, ते खरं आहे। आपण आधी बघितलं असेल इंदिरा गांधी त्यावेळेला ब्रँड होते, पण आता आहेत का राहुल गांधी, आता आहेत का सोनिया गांधी। हे काही अशा व्यक्ती होऊन जातात की त्यांचं कर्तृत्व अफाट असतं, वेगळं असतं, पण त्यानंतर त्यांची पूर्ण घराणेशाही चालली पाहिजे। 4 पिढ्या पुढे तेच नाव चालून म्हणाले आम्हीच ते आहोत, मला वाटतं असं कधी होत नाही। इंदिरा गांधीच्या काळामध्ये सतत अनेक वर्ष इंदिराजी पंतप्रधान होत्या, त्यांचा कार्यकाळ आपण आठवा, पण आता राहुल गांधी म्हणतील की गांधी ब्रँड, तर हा ब्रँड आता चालत नाही, तो नामशेष झालेला आहे। तसा ठाकरे ब्रँडही मला वाटतं हा आता नामशेष झालेला आहे। माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट की औरच होती, त्यांची विचारधारा त्यांचं विजन हे वेगळं होतं, पण आता काँग्रेस सोबतही चाललो, शरद पवार साहेबांबरोबर चाललो, आता हिरवे झेंडे मी फडकवणार आणि आमचा ब्रँड आहे, मला वाटतं हे लोकांना काही पटत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर आता लोकांनीच त्यांना दिलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना कळेल की आपला ब्रँड कोणता आहे का आपला बँड कोणता आहे म्हणून।